शिवसेना फुटली, नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता डिजिटल न्यूज मराठी आणि आज आपण बोलणार आहोत एकच्या प्रश्नावर. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हो, हाच प्रश्न आज सगळ्या महाराष्ट्राच्या तोंडी आहे. पण खरंच यावेळी ही ठाकरेंची टाळी वाजेल का? या चर्चेमागची खरी कारणं आणि राजकारण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया या विधानापासून ज्यामुळे सगळ्या चर्चेला पेट दिली आहे. राज ठाकरे म्हणाले, आमच्यातले वाद किरकोळ आहेत, एकत्र येणं कठीण नाही. हे ऐकून महाराष्ट्रात एक चर्चा सुरू झाली. खरंच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पण या चर्चेला अजून फोडणी दिली ती उद्धव ठाकरेंनी. भारतीय कामगार सेनेच्या सभेत त्यांनी स्पष्ट म्हटलंय, भांडण मिटली, चला आता प्रश्न कसा निर्माण होतो ते पहा. उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी हात पुढे केलंय, पण यावेळेस खरंच हात मिळणार का हा प्रश्न देखील आहे. या युतीमागचं पहिलं कारण ते म्हणजे दोन्ही पक्ष सध्या कठीण परिस्थितीमध्ये आहेत. मनसेकडे एकही आमदार नाही, तर उद्धव ठाकरेंच्या सेनेतून गळती सुरूच आहे. या परिस्थितीत एकत्र आले तर सत्तेचा रस्ता सरळ होऊ शकतो. पण खरंच ही युती राजकारणाचं विश्वासाचं कारण होऊ शकते का? पूर्वी दोनदा युतीची चर्चा झाली पण यश मिळालं नाही, तर यावेळेस तिसऱ्यांदा टाळी वाजेल का हा देखील प्रश्न आहे. दुसरं कारण म्हणजे मराठी अस्थिरता. मराठी माणसाच्या हक्कासाठी दोघेही आवाज उठवत आहेत. शाळांमध्ये हिंदी सत्तेच्या विरोधात राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र दिसले. हा मुद्दा मराठी माणसाला भावतोय आणि दोघेही एकत्र आल्यास या भावनिक वोट बँक यांच्या बाजूने ओढू शकतो. पण इथेच प्रश्न आहे, मराठी माणूस खरंच पुन्हा ठाकरे बंधूंवर विश्वास ठेवेल का? हे सगळं निवडणुकीपूर्वीचं राजकारण आहे. तिसरं कारण म्हणजे शिंदे भाजपला धक्का देणं. उद्धवराज एकत्र आले तर शिंदे गटाचे सर्व गंतव्य फेल होऊ शकतात. भाजपची अमराठी वोट बँक आणि शिंदेची मराठी वोट बँक दोन्ही धोक्यात येऊ शकतात. या एकत्रीकरणाचा सर्वात मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक करू शकतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ही युती मतदार करणार का? ही मतदारांना वाटेल की ही फक्त सत्तेसाठीच राजकारण आहे. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचं समीकरण. ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतही दबाव येईल. त्यांना ठाकरे जोडीला साथ द्यावीच लागेल. अशा परिस्थितीत उद्धव आणि राज या दोघांचं राजकारण पुन्हा एका फॉर्ममध्ये येऊ शकतं. म्हणजे या युतीचं चित्र हळूहळू स्पष्ट होतंय. पण प्रश्न असा उठतोय, या युतीमागे मराठी माणसाचं हित आहे का की फक्त सत्तेचं गणित? तर मंडळी, राज उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर सध्या चर्चेची धग प्रचंड आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, हे आपण अनेकदा पाहिलं. आता ठाकरेंची खरंच वाजेल का हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं, यावेळेस युती होईल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय घडामोडी सोप्या भाषेत पाहण्यासाठी डिजिटल न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.